नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही म्हणाल अहो आम्हाला काय विचारताय, तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठे आहात? खरंच सांगतो तुम्हाला, साऊथ आफ्रिका टूर वरनं आल्यापासनं थोडीशी विश्रांती घ्यायचं ठरवलेलं होतं. कारण आता जो क्रिकेटचा हंगाम आहे तो अव्याहत असणार आहे. आता गॅप नसणार आहे, कारण एका पाठोपाठ एक क्रिकेटचे धमाके होणार आहेत. पहिली 5 टेस्टची सिरीज आहे इंग्लंड विरुद्ध, नंतर IPL आहे, नंतर वर्ल्ड कप आहे. त्यामुळे धमाल क्रिकेट मोसम आहे आणि विश्रांती घेता येणार नाही आहे आणि मला घ्यायची पण नाही आहे. त्यामुळे आता नवीन लेग स्टंप घेऊन नवीन इनिंग खेळायचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच कबूल करून टाकतो, पहिल्या 2 टेस्ट मॅच मी लाईव्ह कव्हर करणार नाही आहे. हैदराबाद आणि विशाखापट्टणमची टेस्ट मॅच मी लाईव्ह कव्हर करणार नाही आहे. त्याच्यानंतर होणारी राजकोट, रांची आणि धरमशाला या 3 टेस्ट मॅचेस मात्र मी नक्की कव्हर करणार आहे. तुम्ही म्हणणार हा निर्णय तुम्ही ऐनवेळेला फिरवला का? नाही. विराट कोहली पहिल्या 2 टेस्ट मॅचला नाही आहे म्हणून मी जात नाही आहे असं अजिबात नाही आहे. माझा पहिल्यापासूनच तसा प्लॅन होता की पहिल्या 2 टेस्ट मॅच करायच्या नाहीत, शेवटच्या 3 टेस्ट मॅच करायच्या. भारत विरुद्ध इंग्लंड ही नेहमीच एकदम काटेकी टक्कर असते आणि त्यातनंही इंग्लंड हे गेल्या वेळेला जे भारतात आलेले होते आणि पहिली टेस्ट मॅच चेन्नईला जिंकले, नंतरचे टेस्ट मॅच आरपार हारले आणि खालमानेनी मायदेशात परत गेलेले होते. या इंग्लंडच्या टीमकडनं तसं होणार नाही असं जाणकारांची अपेक्षा आहे. त्याचं कारण पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. इंग्लंड टीममध्ये खास करून टेस्ट टीममध्ये मानसिकदृष्ट्या बरेच बदल झालेले आहेत. ब्रँडन मॅकलम आणि कप्तान बेन स्टोक्स या दोघांनी मिळून इंग्लिश टीमला वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळायला शिकवलेलं आहे, जे आकर्षक आहे, जे आक्रमक आहे आणि जे निर्णय देणारं क्रिकेट आहे. त्यामुळे इंग्लिश टीमला बघायला सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता जाणवते. ती उत्सुकता मला सुद्धा जाणवते. त्यामुळे प्रिव्ह्यू जो आहे तो आपण नंतर सादर करणार आहोत, सामन्याच्या आदल्या दिवशी सादर करणार आहोत. आज मी काही प्रामुख्याने वेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे. ती मुद्दे असे आहेत की पहिल्यांदा म्हणजे आर्ट ऑफ बॅट्समनशिपची परत एकदा कसोटी लागणार आहे, कारण पहिल्या 2 टेस्ट मॅचला विराट कोहली नसणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन्ही ज्या विकेट्स होत्या, 2 टेस्ट मॅचच्या विकेट्स होत्या, त्या खूप चॅलेंजिंग होत्या, ज्याच्यावरती फक्त आणि फक्त विराट कोहली कम्फर्टेबल दिसलेला होता. तो विराट कोहली पहिल्या 2 टेस्ट मॅच वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याने भारतीय संघाला मोठी अडचण फेस करायला लागणार आहे. आणि आता निवड समितीला हा ब्लॉग मी जे शूट करतोय तोपर्यंत विराट कोहलीची रिप्लेसमेंट निवड समितीने जाहीर केलेली नाही आहे. ऑप्शन्स आहेत, मलाही कल्पना आहे. रजत पाटीदार आहे, सरफराज खानचे एक ऑप्शन होता, चेतेश्वर पुजाराचा ऑप्शन होता. या चेतेश्वर पुजाराच्या ऑप्शनला मला थोडंसं झुकतं माप द्यावंसं याच्याकरता वाटतं की पहिल्या मॅचमध्ये रणजी ट्रॉफीच्या चेतेश्वरने डबल 100 केलेली होती. नंतरच्या चॅलेंजिंग विकेटवरती सुद्धा चेतेश्वर पुजाराच खंबीरपणे उभा राहिलेला होता. प्रॅक्टिसमध्ये आहे, टचमध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे संयम आहे. स्पिनला खेळायची, फास्ट बॉलिंगला खेळायची एक प्रकारची चांगली सवय ही त्याच्या अंगभूत खेळ प्रकारामध्ये आहे असं मी म्हणेन. त्यामुळे माझं किंचित झुकतं माप. परत एकदा निवड समिती मागं जाते का? कधी कधी असे निर्णय घ्यायला लागतात. निवड समितीने भले पुढचे निर्णय घेतले, पण तुम्हाला जर का एक खंदा अनुभवी खेळाडू, 100 टेस्ट मॅच खेळलेला खेळाडू हा जर का बॅट्समन तुमच्या टीममध्ये खेळणार नसला तर त्याची रिप्लेसमेंट पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी करणं हे खूप मोठं रिस्की गोष्ट होते. म्हणून मी चेतेश्वर पुजाराला झुकतं माप देतोय. अखेर अजित आगरकरची निवड समिती काय होते हे मला वाटतं हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघत असाल त्यावेळेला आऊट झालेला असेल. इंग्लिश टीमबाबत जर का बोलायचं झालं तर या टीममध्ये बदल झालेत हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं. हे बदल मानसिक आहेत. या मानसिक बदलांमध्ये आक्रमक क्रिकेट खेळायचं, त्याचबरोबर बॅट्समननी खास करून रन्स काढण्याचा विचार करायचा, जीव वाचवायचा विचार करायचा नाही. आता याच्यामध्ये काय आहे, हैदराबादला मी काही मॅचेस कव्हर केलेल्या आहेत, टेस्ट मॅचेसही कव्हर केलेल्या आहेत. हे विकेट त्या मानाने फ्लॅट विकेट समजलं जातं. या विकेटवरती भारतीय संघाला 5 टेस्ट मॅचच्या सुरुवातीला चांगली जर का सुरुवात करायची असली तर अर्थातच टर्निंग ट्रॅकची अपेक्षा असेल. पांढरटसर विकेट असतं हे हैदराबादचं. याच्यावरती टर्निंग ट्रॅक करण्याकरता कमी पाणी, कमी रोलिंग हे करायला लागेल आणि तसं विकेट तयार केलं आहे की काय हे आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. तेवढे माझं गुप्तचर खातं हैदराबादला मी बसवलेलं आहे, ते आपल्याला बित्तम बातमी कळेल. परंतु ह्या स्पिनिंग ट्रॅकवरती जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन आणि त्याच्याबरोबर मार्क वूड हे फास्ट बॉलरसुद्धा असणार आहेत आणि त्याच्याबरोबर जॅक लीच
आणि एकदम यंगस्टर बशीर, त्याचा विसा क्लिअर होईल असं मला वाटतंय. हे 2 स्पिनर असणार आहे. जॅक लीच हा अत्यंत धूर्त, चाणाक्ष आणि त्याचबरोबर सातत्य राखणारा बॉलर आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही जर का बॉलिंग असेल, ज्याला बेन स्टोक्सची थोडीशी साथ असेल, अर्थातच दुखापतीतनं सावरून तो बॉलिंग करू शकणार आहे की नाही ही गोष्टसुद्धा बघायला लागेल. पण खास करून त्यांच्या बॅटिंगमध्ये मात्र नक्कीच दम आहे. जॉनी बेस्टो आहे, आक्रमक क्रिकेट खेळणारा क्रॉली आहे, ऑली पोप ज्याच्याबद्दल मला खूप अपेक्षा आहेत, कारण दर्जेदार बॅट्समन आहे, वन डाऊन तो खेळतो. आणि अर्थातच रूटबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी जो रूट एक बॅट्समन आहे आणि ह्यांना बेन स्टोक्सची साथ असेल. मी एवढंच म्हणेन की या सगळ्यांना मागच्या वेळेला जी अडचण आलेली होती ते जडेजा आणि अश्विन भस्कन बॉल वळवायचे आणि अक्षर पटेलला न वळलेल्या बॉलवरती यांची विकेट गेलेली आहे. वाट लागलेली होती. मी त्या टेस्ट मॅचेस कव्हर केलेल्या होत्या. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये त्यांना पहिली बॅटिंग करायला मिळाली. रोहित शर्माने कडक 100 करून सुद्धा भारतीय संघाला तो सामना जिंकता आलेला नव्हता. पण पुढच्या टेस्ट मॅचमध्ये त्यांची वाताहात झालेली होती. स्पिनिंग ट्रॅकवरती बॅटिंग कशी करायची हे बोलणं सोपं, करणं अवघड अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे या भारतीय चॅलेंजला ते तोंड कसं देतात हे आपल्याला बघायला लागणार आहे. विराट कोहली नसल्याने रोहित शर्मावरचं दडपण हे वाढणार आहे, अपेक्षा वाढणार आहेत, कारण अनुभवी खेळाडूंची संघामध्ये कमतरता आहे. के.एल. राहुलकडे थोडाफार अनुभव आहे, पण बाकी तुम्ही यशस्वी जयस्वाल घ्या, गिल घ्या आणि आपला श्रेयस अय्यर घ्या, यांच्याकडे तेवढा अनुभव नाही आहे. असं म्हणत असताना पुजारा जर का मधल्या मिडल ऑर्डरमध्ये आला तर त्याचा फायदाच होणार आहे भारतीय संघाला. हे म्हणत असताना आता वेळ आलेली आहे की फक्त यशस्वी जयस्वाल, गिल यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे, यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. वेळ देण्या एवढा आता नवीन क्रिकेटमध्ये वेळ नसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे गिलकडनं मला सर्वात जास्त अपेक्षा असणार आहे. त्याचं कारण आता हा नवखा खेळाडू नाही आहे इंटरनॅशनल क्रिकेटला, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आता त्याला संधी आणि आता तो मॅच्युअर होतो आहे, या गोष्टी वगैरे भंपकपणा बंद करून त्यांच्याकडनं धडधडीत अपेक्षा या मी व्यक्त करतो आहे की शुभमन गिलनी या सिरीजमध्ये दणदणीत बॅटिंग करणं, सातत्याने बॅटिंग करणं हे अपेक्षित आहे. खास करून त्याला जर का ही प्रेरणा मिळाली की अरे आता विराट कोहली नाही आहे, माझ्यावर जास्त जबाबदारी आहे, ह्या पद्धतीने जर का त्यांनी केली, मेहनत तर हे सगळेजण करतात, त्यामुळे या मेहनतीला जर का कणखर मानसिकतेची जोड दिली, संयमाची जोड दिली, स्किलची जोड दिली आणि चांगली खेळी एक नाही सातत्याने करून दाखवली, तर मला वाटतं जसं आगीतून सोनं बाहेर येतं तसं शुभमन गिल येऊ शकतो. फक्त हे परत सांगणं सोपं, करणं अवघड, कारण इंग्लिश बॉलिंग ही सुद्धा अजिबात कमजोर नाही आहे. त्यामुळे या सगळ्याचा जर का विचार केला तर पहिली टेस्ट मॅच ही विविध अर्थांनी लक्षणीय ठरणार आहे. एकीकडे विराट कोहली नाही आहे, दुसरीकडे त्यांच्याकडे हॅरी ब्रूक नाही आहे. तो सुद्धा वैयक्तिक कारणास्तव भारतात येऊन इंग्लंडला परत गेलेला आहे, कारण तो एक तडाखेबाज बॅट्समन होता. मोठे पटके जमिनीवरनं मारण्याकरता, जमिनी लगत मारणं, जमिनीवरनं मारणं, या दोन्ही गोष्टी हॅरी ब्रूक सहज करायचा. त्यामुळे एकीकडे मी म्हणेन एक प्यादं आपलं गेलेलं आहे, एक प्यादं त्यांचं गेलेलं आहे. बुद्धिबळाच्या, क्रिकेटच्या बुद्धिबळाच्या पटावरती आत्ता जे चित्र दिसतंय ते चांगलं चित्र दिसतंय. भारतीय संघ नक्कीच असा विचार करत असणार की भारतीय संघाचं जे मायदेशातलं रेकॉर्ड आहे त्याला धक्का लागायला नाही पाहिजे. परंतु माझा क्रिक इन्फोचा मित्र सिद्धार्थ मोंगा जसं म्हणतो आहे, भारतीय संघाचं वर्चस्व भारतामधल्या क्रिकेटमध्ये आहे, परंतु ते गृहीत धरता कामा नये, खास करून इंग्लिश टीम विरुद्ध, कारण हा संघ वेगळ्या विचारांनी खेळणारा संघ आहे. उत्सुकता ही लागून राहिलेली आहे की टर्निंग ट्रॅकवरती आक्रमक क्रिकेट इंग्लिश बॅट्समन खेळू शकतात का, काय प्रश्न ते भारतीय स्पिनरला विचारतात. त्याचबरोबर भारतीय संघ आता संघ बांधणी कशी करतो याची सुद्धा उत्सुकता आहे. त्यामुळे विकेट कसं आहे उत्सुकता आहे, टीममध्ये कोण खेळणार याची उत्सुकता आहे, आणि तिसरी उत्सुकता म्हणजे इंग्लिश बॅट्समन जे बॅट्सबॉल म्हणलं जातं, म्हणजे पहिल्या बॉलला जर का मारायचा बॉल असला तर ते मारतात, थांबत नाहीत. ह्या पद्धतीने आता ते रिव्हर्स स्वीप, अमुक तमुक या सगळ्याचा वापर करून भारतीय स्पिनर्सला काय प्रश्न विचारतात, या सगळ्या उत्सुकता मला लागून राहिलेल्या आहेत. तुम्हाला कुठली उत्सुकता लागून राहिली हे मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात उद्या खऱ्या खुऱ्या पहिल्या टेस्ट मॅचच्या प्रिव्ह्यू रिपोर्टसह. बाय बाय.